नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हलिस्ट सोलो लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललो आहे, माझ्याबरोबर ओमकार आणि शुभम भाई आहे. मस्तपैकी सदरे बित्रे घालून टाकाटक. मीच नाही घातला फक्त, कारण माझं जायचं नव्हतं, पण अचानक ठरलं आणि म्हणून आम्हाला थोडा लेट झाला. आणि आम्ही आता चाललो आहे डोंबिवली ईस्टला, फडके रोडला. आपल्या फडके रोडला शोभायात्रा असते आणि ह्या वर्षी 25वं वर्ष आहे शोभायात्रेचं. तर तिकडे आम्ही चाललो आहे. आणि आपल्या गणेश गणेश मंदिराचं ते हे आहे, म्हणजे ते सगळं अरेंज गणेश मंदिरवाले करतात. तर गणेश मंदिराला आपल्या 100 वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या वर्षी. यावर्षी पदार्पण केलं आहे, त्यामुळे खूप भारी असतं आणि खूप चांगले उपक्रम असतात. आणि लेझिम, ढोल ताशा वगैरे आपल्याला सगळं बघायला भेटतं. जसं दिवाळी पहाटला जसं असतं, तसंच ह्या पाडव्याला पण खूप चांगले कार्यक्रम असतात तिकडे, ते आपल्याला बघायला भेटणार. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे तिकडे. तर तुम्ही पण बघा. आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तिघांकडनं पण. पण दिवाळी पहाटला जी एवढी गर्दी असते ना इकडे, ते आज काहीच नाही. दिवाळी पहाटला जेव्हा मी आलेलो ना, पूर्ण रोड पॅक होता, पूर्ण रोड. आपल्याला काहीच दिसत नव्हतं. त्यापेक्षा आत्ता गर्दी खूप कमी आहे. काय माहिती, मला वाटतं सकाळी 8-8:30ला असू शकते गर्दी एवढी, कारण आम्ही लेट झालो.
सुंदर रांगोळी काढली आहे. सो मित्रांनो, हे आपल्या डोंबिवली इष्ट गणपती मंदिर आणि आम्ही तिकडून आता इकडे आलो. इथे आता थोडी गर्दी कमी झाली आहे, पण आता इथे पण सकाळची गर्दी खूप असते. आता खूप एकदम जबरदस्त सकाळला आलं आम्हाला गर्दीमध्ये, पण आम्ही आता जरा थंड पिणार आहोत. हे घे ओमकार घे. एक लेमन समझले, ऑरेंज दे. ए भाई ये काला गड्ढा किसका है? ओमकार काला गड्ढा चालेल ना? मला ऑरेंज दे. थँक्यू. तर मित्रांनो, आता घरी चाललो आहे आणि कशी वाटली आमच्या फडके रोडची शोभायात्रा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपला हा व्हिडिओ आता इथेच आम्ही समाप्त करतो आहे. फडके रोडला दरवर्षी असेच प्रोग्राम असतात आणि हे 100वे वर्ष होतं. आपल्या दिवाळी पहाटला पण एवढीच गर्दी असते आणि असेच एवढे उपक्रम असतात आणि खूप चांगले राबवतात आणि पुढच्या वर्षी पण खूप छान असणार. आणि हे 100वे वर्ष खूप भारी होतं. आम्ही फक्त थोडं लेट झालो, नाही तर 8-8:30ला गेलो असतो अजून मजा आली असती. हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. आवडला तर नक्की लाईक करून सांगा. बाय बाय.